फोरटक्स ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही टिचिंग करता त्यावेळेस जे फोरटक्सचे 4 टक्स असतात त्या कशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये तुम्हाला टीच करायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा फोरटक्सचा पार्ट मी इथे व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे। 4ही टक्स आपण या ठिकाणी मार्किंग केलेले आहेत। तर आता हे प्रॉपर टिचिंग कसे करायचे जेणेकरून कोणत्याही पॉइंटला नोक येणार नाही किंवा पॉइंट दिसणार नाही, ह्या पद्धतीने तुम्हाला टीच करायचं। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला हा जो मेन टक्स आहे ना तिथे सेंटर मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी ही जी ब्लू कलरची लाईन ड्रॉ केलेली तिथे आपल्याला काय करायचं सेंटर मध्ये प्रत्येक टक्स आहे ना सेंटर मध्ये शिलाई मारायचं, म्हणजे जेणेकरून तुमचा मेन फॅब्रिक आणि अस्तर हा व्यवस्थित चिपकून जातो आणि तो टक्स मध्ये पूर्ण शिलाई मध्ये दाबला जातो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने 4ही टक्स मी सेंटर मध्ये आधी शिलाई मारून घेते आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर तुमचे पॉइंट हे मेन म्हणजे जास्त दिसत नाही, खूप फिनिशिंग मध्ये टीच होतात। आता ह्या प्रकारे घेतले मेन अस्तर आणि फॅब्रिक आपलं जोडून झालेलं आहे। आता टक्स तुम्ही कसाही फोल्ड करा अजिबात तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही। तर ह्या प्रकारे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक फोल्ड करून घेतलं। हे बघा सरळ न शिलाई मारता थोडंसं गोलसर आपल्याला ह्या ठिकाणी टक्स हा टीच करायचा। ओके, म्हणजे जेणेकरून हा मेन टक्स आहे ना काय होतं पॉइंट दिसत नाही, अगदी निमुळत पद्धतीने गोलसर थोडासा शिलाई मारायचा। आता इथे आपलं बघा आपण शिलाई मारल्यानंतर टोक जास्त दिसत नाही आणि आपल्याला प्रेस करून घ्यायचंय। ठीक आहे, तर 4ही टक्स तुम्हाला ह्या प्रकारे टीच करून घ्यायचंय। ज्यावेळेस सेंटर मध्ये तुम्ही लॉक करताना त्यावेळेस तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे होतच नाही, अगदी परफेक्ट फिनिशिंग मध्ये दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित जोडले जातात। त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स नक्कीच वापरा। आता इथे आपण हे 4ही टक्स शिवून घेतोय बघा, निमुळत पद्धतीने टीच करायचा आणि डबल शिलाई नेहमी आपल्याला द्यायची या पद्धतीने तुम्ही बघू शकता। ओके, आता एक्स्ट्राच फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि बघा मी इथे इस्त्री करून घेते, तुम्हाला पण इस्त्री करून घ्यायचंय। ओके, हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण फोरटक्सचे 4ही टक्स कशा पद्धतीने टीच केलेले आहेत आणि त्याला आपण प्रॉपर प्रेस करून घेतलेले आहे। त्याच्यामुळे 4ही पण टक्सचे जे नोक आहेत ते अजिबात दिसत नाही आणि पफ सुद्धा त्याला खूप सुंदर आलेला आहे। तर अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला अगदी डिटेल मध्ये शिकायच्या असतील तर नक्कीच आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर नक्कीच करू शकता किंवा तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर पेपर पॅटर्न सुद्धा ऑर्डर करू शकता। थँक्यू।